घडावी याच्या अनुषंगानं ही मुलाखत फार महत्त्वाची आहे. सुरुवात करताना पहिला प्रश्न मला विचारायचा आहे संजय राऊत साहेबांना, की जो या सगळ्या तरुण मुलामुलींसाठी फार महत्त्वाचा आहे. तो असा की तुम्ही सगळे मला विचारत होते की राऊत साहेब एवढं सगळं बोलतात, त्यांना भीती वाटत नाही का? तरुण मुलामुलींचा साधा प्रश्न होता की तुम्ही एवढं बोलता, तुम्हाला भीती वाटत नाही का? संजयजी, आपण माझी ओळख करून देताना जे सांगितलं की सुषमा अंधारे आणि माझी मुलाखत ही पक्षीय होऊ नये म्हणून तुम्ही आहात. मी जरी शिवसेनेचा असलो तरी व्यासपीठावर अशा प्रकारचा कधीच पक्षीय नसतो. दुसरा असा की मी जरी शिवसेनेचा नेता असलो, सामनाचा संपादक असलो, तरी गेल्या 40 वर्षामध्ये माझ्यावरती एवढे शिक्के आहेत की हा शरद पवारांचा माणूस आहे, मग म्हणतात हा काँग्रेसचा माणूस आहे, त्याच्या आधी मला म्हणायचे हा कॉम्रेड डांगेंचा माणूस आहे. त्याच्यामुळे मी नक्की कोणत्या पक्षाचा? पण मी नेहमी सांगतो मी शिवसेनेचाच आहे. मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर माझ्या आयुष्यातली उमेदीची सगळी वर्ष घालून, आणि आज मी जो काय आहे तो फक्त बाळासाहेब ठाकरे शिवसेना या 4 अक्षरामुळे आहे. आता ज्या माणसाने बाळासाहेब ठाकरेंबरोबर अख्खं आयुष्य काढलं त्याला भीती कशी वाटेल? मी त्यांच्या सहवासातला बहुतेक अशी एकमेव व्यक्ती आहे. त्यांनी मला वयाच्या 28व्या वर्षी सामनाचं संपादक केलं होतं, बरं का? 28व्या वर्षी सामनासारख्या एका राजकीय वृत्तपत्रात, आणि तोपर्यंत मला अग्रलेख कसा लिहितात हे माहीत नव्हतं किंवा बातमी काय असते माहीत नव्हतं. पण त्यांनी मला केला, तेव्हाही मला भीती वाटली नाही. बाळासाहेबांनी सांगितलं आहे ना, मग आपल्याला केलं पाहिजे. ठीक आहे, आम्ही पत्रकार होतो, आम्ही जर्नलिझममध्ये होतो, पण सामनासारखं वृत्तपत्र आहे, बाळासाहेब ठाकरेंबरोबर आपल्याला रोज आता काम करायचं आहे. भीती ही आता आमचे अनेक लोक आहेत. आता भीती कशी असते? मी सकाळपासून काहीतरी फोन करत होतो, एक आमच्या काही लोकांना आज ईडीने बोलावलं आहे. मी त्याला सांगतोय अजिबात घाबरू नकोस, बिंदास आतमध्ये जा. मी पण अनेकदा जाऊन आलो आहे. मी नुसता जाऊन आलो नाही, मी तुरुंगात पण जाऊन आलो आहे. पण शेवटी तुमचं काळीज जे आहे हे कशा प्रकारे काम करतं त्याच्यावर तुमची भीती अवलंबून आहे. मला कधी भीती वाटली नाही. मी माझ्या या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फक्त पत्रकारिताच केली असं नाही, राजकारणामध्ये ज्या ज्या भयंकर गोष्टी करायच्या असतात त्या सगळ्या केलेल्या आहेत. पण इथे आपण नैतिकतेच्या गोष्टी करतो आहोत. ही तरुण मुलं आहेत, त्यांना आपण राजकीय प्रशिक्षण देतो आहोत. प्रत्येकानं आमची पिढी वेगळी होती. आम्ही ज्या वातावरणात वाढलो, आम्ही चळवळीतून आलो आहे. आमच्यासाठी शिवसेना हा राजकीय पक्ष नाही किंवा सत्ता प्राप्त करण्याचं साधन आमच्यासाठी नव्हतं. आमच्यासाठी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, मुंबईत मराठी माणूस म्हणून जगण्यासाठी ती चळवळ म्हणून आम्ही त्यात पडलो आणि मग आम्ही त्या प्रवाहामध्ये इथपर्यंत आलो. आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या बाळासाहेबांबरोबर त्या आम्ही सगळ्या केलेल्या आहेत. आता ते कदाचित त्या गोष्टीची गरज पडणार नाही, पण तुम्ही आंदोलनामध्ये असता, चळवळीमध्ये असता, तेव्हा तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात आणि तेव्हा तुम्हाला भीती ही बाजूला खुंटीला टाकून ठेवावी लागते. माझ्याबरोबरचे माझे अनेक सहकारी गोळीबारात मेलेले आहेत. 69 हुतात्मे जे झाले शिवसेनेचे, किंवा आम्ही बेळगावला गेलो होतो, मी अयोध्येमध्ये अनेकदा गेलेलो आहे. त्या आंदोलनामध्ये आम्ही डोळ्याने बघितलेलं आहे, रक्तपात बघितलेला आहे, हिंसाचार पाहिलेला आहे, माणसं मरताना पाहिलेली आहेत. भीती कसली असते? माणूस काय करतो? आपला विरोधक एक तर तुरुंगात टाकतो किंवा गोळी मारतो. या दोन्हीची आपण तयारी ठेवली पाहिजे. ज्या प्रकारचं आपण काम करतोय राजकारणात, ज्या संघटनेचं काम करतोय, ही तयारी असेल तर तुम्ही आता सध्याच्या राजकारणात, पूर्वी नव्हतं,
75 वर्षापूर्वीच्या आपण जो सांगताय त्या 75 वर्षात असं नसेल, पण गेल्या 5-10 वर्षामध्ये आहे. ही तुमची तयारी मानसिक असायला पाहिजे. सर, युवा संसद आहे आणि युवा संसदेत